सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सुस्वागत सुस्वागत रंगदेवता
आणि रसिक प्रेक्षकांना अभिवादन करून यशवंत बाल नाट्य मंडळ मधलावाडा सविनय सादर करीत आहे. गावातलं गावपण आणि भावकीतलं देवपण जपायला शिकवणारी एक धमाल विनोदी मालवणी नाट्य कलाकृती भावकी. भावकी लेखक दिग्दर्शक श्रीराम प्रभाकर धुरी, सूत्रधार श्री शरद दिनकर धुरी, नेपथ्य श्री शरद कांबळे, पार्श्वसंगीत संदीप शिगवण, रंगभूषा प्रवीण गिरकर, प्रकाश योजना संतोष नार्वेकर, निर्मिती मधलावाडा ग्रामस्थ सभा आचरा पिरावळ आणि विठू रखुमाईच्या सखी महिला मंडळ. यशवंत बाल नाट्य मंडळ मधलावाडा सविनय सादर करीत आहे. गावातलं गावपण आणि भावकीतलं देवपण जपायला शिकवणारी एक धमाल विनोदी मालवणी नाट्य कलाकृती भावकी. भावकी सावळा सावळा पळपासू सावळा सावळा विठ्ठल माझा मला विठ्ठल माझा मला मी वाद कधी पाहला मी वाद कधी पाहला मी वाद कधी पाहला. समानतेच्या विहिरीमधली पुण्याईची चंद्रभागा पुण्याईची चंद्रभागा नाव खालते पावन करते चराचरातील पांडुरंगा चराचरातील पांडुरंगा आकामधुनी तीर्थ चालले पिकवित कांदा खादी मुळांनी भाग कधी काय झालं या सांगतात का? यांच्याकडे रात्री पूजा का आणि हे सकाळपासून असं नुसतं वाजवत बसले स्पीकरला. हे काय माझे काय बघतोय मी आता? काय गो बायो? हा काय सकाळपासून कामा करतो असं काय? लाडको काका येतो ना म्हणून लाडक्या काका कळत नको लाडकी पुतणी किती काम करता ती. विरोधच काम करतात दिसतं का तुझ्या जीवन काम करताना कसं लय कामाचे दिवे लावतोस ग. हा बघ तू कसा अंगात ठेवतोय तुझ्या बापाचा गुलशान असा ना त्याच्यातलं एक अवाक्षरही जर तू त्या काकाच्या कानावर घातलंस ना तर बघ नाही तर लाडका काका जाशील सांगा गुलू गुलू करून. माका सवय नाही आपल्यासाठी जडक जाम सांगू काय बोलला? काय का माझ्यासाठी म्हणजे मी या लोकांच्या घरात सांगत जाते काय गो सगळा हा काय चुटू चुटू बोलता आपण थोबाड फोडून टाकी चांगला काय समजला काय बघ कसा अंगात ठेवतोय तुझा बापूस पासून तू ह्या असा पोरीच्या जातीन चुटू चुटू बोलला बरा नाही. हा पोरीच्या जातीन कसा निखऱ्यावर पाय देव खयो पायो भाजात नाही आणि निखऱ्यावर इष्ट कामा नाही त्यात तू ह्या असं पांगळ. माका जर तू पांगळा पांगळा म्हणशील ना तर बावड्यात घेऊन जीव घेतलाय मी. काय माझे
तू असा तुझा बाप पुसतो त्याच्यात नाना मरण होता आपला. तेव्हा नका तेव्हाच केलं नसतं ना. बरं झालं असतं या पागळा करण्यापर्यंत. जेव्हा ती पागळा म्हणत ठेवते गो पोरा तू रडतो किती गप्र तुझं चुलतो यावचं असा मुंबईसून त्यानं जर का असं बघितलं न रडताना तर मग काय घराच्या बाहेर करीत तो गप्र. तू आऊस का माझी मका सारख्या पागळा म्हणताय ती. हा? गो पोरा गप्र मग कसा मांजरीचे दात कधी तिच्या पिलाचा लागतं का गो नाही लागणार ना मग असं रडायचं नाही गो. हे बघ तुझ्या काकात ना पेज आवडता म्हणून पेज बोलाय ना ती जरा बघून ये तोपर्यंत मी पुण्यातून लागणार हा बाय ती रडत नको हा बाय. बस परत नाही तर बोललंय मरण दे माझी कामं तरी आठवण दे. येवा नानू येवा बसा याच्यावर बाकड्यावर बसव असा काय ना रिक्षा करायची ना वाटेत आम्ही गावलो म्हणून ठीक नाही तर केवढा सरक यावचा लागणार. अरे अजून तुमचं हे नाना खंबीरा असे 4 बॅगे डॉक्टर आणू शकता. 4 बॅगे डोक्यावरनं आणता ते आडा खिळखिळी झाली होय 4 बॅगे डोक्यावरनं आणता ते दहा मारा दे इलाज केली एसटी. नाव काढू नकोस रे बाबू. नाव काढलंस की उभं राहता अंगावर काटो उभं राहता. होय होय अरे दरवर्षी प्रमाणे धक्के खात जातो म्हणे धक्के खात येतो. रस्तो होता म्हणे 17-18 वर्ष झाली पण अजून तो काय पुरो नाही. चौथा सगळे महामार्ग झाले पण आणि ते का भेगा पण पडले. आता राजकारणाचा सुद्धा माहिती झाला कोकणी माणूस म्हणजे सहनशील पुजारी. तोंडातून एक शब्द काढूच नाही. वाजा येऊ दे पूर येऊ दे घरा पडत दे झाडा पडत दे कोकणी माणूस सगळा सावरून पुन्हा उभा राहतो. ना सरकारकडून अपेक्षा ना काय. ह्या मात्र खरा बोलला हा तुम्ही का जाऊ दे. मुंबई काय म्हणता तुमची. मुंबई आता मराठी माणसाची नाही राहिली. काय म्हणता सगळे भैयानी साया बोलणं मुश्किल झाला मराठीत. मुंबई नक्की कोणाची ताच कळणार नाही. अरे महाराष्ट्रात लागलेली कीड ही कीड हळूहळू कोकण पण पोकरतली. अरे पोकरतली काय कोकरूक सुरुवात पण झाली आणि त्याका साथ देणारे आपलीच लोक. जाऊ दे तो सगळा राजकारणाचा भाग. तुमचा ऐकून बरा वाटला. आमचा काय ऐकून बरं वाटलं तुमचं. तुम्ही देवधर्मात लागलास हा. भजन करतास कीर्तन करतास. होय होय तुम्ही सुधारलास म्हणजे कोकण सुधारताला. होय तर वाटला ना बरं तुमका बरं वाटला ना तुमका का जाऊ दे. मी काय सांगतो जत्रा येताना काय आम्ही नाटक करूचा म्हणतो. नाटक हो नाटक बाहेर सुद्धा आणतालास का स्वतः करतालास. हो स्वतः करतो मी करण अर्जुन मग बरा का जाऊ दे. मेन मुद्द्या खात झाले काय हा नाटक करूचं म्हटलं कसं वाईट खर्च बी येतं ना. तुम्ही मुंबई सुनीला वाईट जरा आमचा खर्चाक वाईटशे 2-3 हजार रुपये दिला असते बरा होईतो. तेवढंच आमचा हातभार लागा. 2-3 हजार होय हो चिरीमिरी. हो बघा काहीतरी ये बाय नाना तुम्ही का दिलास. बहिणी असले हो दास तरी द्यायचं होतं जरा. ह्या काय हे बंद काय भेटले हा? हेंका नाही कामा धंदो. तुमका पेज आवडता ना पेज केला पाणी काढूचा आंघोळी. पेच केलंस हो यांका थोडी पे हेंका पेज होईल. होय होय हे बहिणीवर एक पेगा पितात पेगा. हो ही कायम सांगतात तिच्या बरोबर काय नाही मस्करी करीत असतात ती नुसती. हम्म. एक नाही होणार नाही. औषध खाली काय झालं हा ही नुसती ढोकरा दुखत वाईट काही वाटलं काय कंबार भरता तो डॉक्टर पाठी लागलो हा. काय सांगणार आता. अरे मग आपण पण काही वाकात जायचं नाही.
आपलं घरच सांभाळायचा. अरे या वेळेत तुमचे गुडघे दुखतात, पुढे होताला कसा? म्हणून सांगतात पेज किंवा पेज. पेजांचा गोपाल येताना तो प्यागाने येत नाही, पण कसा जर पिकताना तर विकणार नाही. दिया खाली अंधार, खाली खाली ना वर 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 त्या बघा पोल लावले दिसत ते काय ते रे गुलूप लावलेले गुलूप. वहिनी काय बापू आणि बायका काही दिसत नाही ते. बाय काय ना हं. हो तुम्ही येतलाच म्हणून सकाळपासून नुसता हैसून हैसून हय नुसता नाचता असा ते अजून माहित नाही आज उभी हिला असते. आणि बापू 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 ते ह्या आपला तकडे मंदिरात भजन असतं रात्री तकडे गेल्यात ना रात्री अजून येऊक नाही. मी तुमका पाणी काढते हा आणि का पेर वाटतं. गेले अरे बापू रात्री भजनात गेलो तर येवक नाही तो अजून. भजन संपक नाही की काय अजून? बापू मानकर आणि रात्री तो भाजना घेतला दुवा शक्यत नाही लिहून देत. तुका दिसलो रे तेवय नाही आणि तावय नाही. आता याच्यातच काय तर तुम्ही समजा ना. आता तुमचा काय इस्तारा सांगा भया. अरे काय तर सांगा. आता तुम्ही एवढं आग्रह करता म्हणून सांगतो, नाहीतर आमचा असले धंदे नको बाबा. असं म्हणतास. सांगतो आता ह्या भजन कोणच्या आईचा? कोणच्या आईचा? कीर्त्याच्या आई. आणि खर्च कोण करता? कोण करता? सांगा बापू मानकर. हो तेवय म्हणजे कोण? तेवय म्हणजे बापू मानकर. तावय म्हणजे कीर्ता. बापू सरपंच, कीर्ता उपसरपंच. काय रे ह्याच्यातच काय तर समजावून घ्यावा. मग असं आता आहे तो सगळा. मग आता दोघांची भाजना चालू झाली होत बरी. बापू बरे ताची पेट ताव तरीच तो रात्री झोपाक येत नाही. तुमका सांगताय नानानू त्यांचा ब्रॅकेट चालू हा 63 जाम चिकटा नसतं. 66 याला पानसटपणा नका. काय तर नीट सांगा. सांग रे सकाळचे. मग दोघा पावलावर पाऊल घेऊन चलत असत. पिक्चर काय बघ जोड्याने बघून जात काय काय करत. हो त्या दिवशीचीच आता तुमचं गजाल सांगतो. त्या दिवशी नुसती पिक्चर बघू गेली. होय पिक्चर चालू झालो यो आणि हे तो काळोखात निघतो पिक्चर चालू ना. तुम्ही स्वतःच्या डोळ्यात बघितलास. मग उगाच सांगतो का टिकटा काढणारे आम्ही दोघा. मग आता अंधाराचा जाऊ दे उजेडात यावा. होय तो नाक्यावर फोटो व्हिडिओ दिसता. वडाच्या झाडाखाली आहे. होय होय तो रोज होय कीर्त्याचो आणि बापूचो ह्यो असो फोटो लावलेलो. जाम चिकटानं जाता येता सगळी आपली अशी अशी भक्त. औषध खावरान आई तो पुरावा सापडलो. पुरावो ह्या तर काय येत नाही. आता माका तुम्ही सांगा मागे दोन तुम्ही साडी पाठवलेलास ना. होय होय एक 6 वारी आणि एक 9 वारी. होय असाच खरं आता. होय 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 एक कीर्त्याची आव घालता आणि एकटा वैनार कीर्ता घालता. कीर्ता मेसान फिरता. काय गजाली मागतात मिले हे गे बा निवळ गिरा. दी बरा केलं. नुसतोच निवळ निवळा मासनाची खबर असते तर बराच बरा. मासो खबरा खोबरा होय तुझ्या बापासून मार लावल्या काय ना माझ्या परसुआत हा खोबरा घालू हा वहिनी दे ग खावरा दे. झाड बापू बापू जा. जरा आणतोय मला येत पेजी घेऊन काम काय केलं नुसती खाता नाही. सवय झाली वाटते. टाक बंद करून. आगे बाई नाना तू कधी येलास कसे असतात तुम्ही. मी बरा आहे. तू कसा आहेस? मी बरा असत तुमच्यासाठी पाणी काढून ठेवले ना आप चला पहिली येते येते जा. येते नको तुम्ही यांच्याकडे गोष्टी मांडू शकतात. चला पटकन हेच खावा मी येतोय लगेच. होय होय जेवा काही जेवा. थांब, थांब. पण बायोवर ना बापूपेक्षा त्या नानाचा जीव जास्त फटकी येऊ दे त्या बापाशीच्या तोंडात. पहिला सगळ्या घालून बसलो.
काय सांगशील आता ते का हे घ्या इकडे बघा जातो मी काय म्हणतोय काय काय यंदाच्या पिरेक ना शिजवा ना पैसेच काढता ठरवला कसा मग काढा लावा आपले काय थांब काय हा पैसे काढून जाऊचा का आम्ही काय म्हणतो आता तुमच्या घराकडे येऊन ना तुमच्या घरापासून चालू करूया तुम्ही कसे गावाचे मानकरी ना पहिलं मागायचे मग आता 500 रुपये दे. 500 रुपये हो खुळावलाच काय रे हा माझ्याकडे खर्चून येतले 500 रुपये या काम करा त्यांच्याच खर्चून घ्या 500 रुपये असा का तुझ्याकडे 500 रुपये ना तू सरपंचाची बायको मानाची मानकरी अरे कसला काय ह्यांचा नाव मोठाली लक्षण फाटाली काय बोललं काय म्हटलं नाही काय नाही अरे हा माऊलीकडे तरी काय टिका कोण देता हा काय पैसे रे पैसे हा किती घे सहन करशील तोंड दाबून मुक्याचो मार म्हणूनच तर दोघांचा फावला मेल्या बाबल्या ह्या रान मुकळ गावला ना काय मस्त काय तिथं चारी सोय नाही अरे मेल्या वागल्या पोगादाल सांगते त्या दिवशीची गावात बोला होते आली त्यांच्यानी मेल्या तिकडे शाळेपाठी बघल्यानी नंतर देवळा पाठी पण बघलेली ना कीर्तकांनी बापू ही नुसती गजाल चालू आहे अशी कशी घे तू साधी गोळी तुका सांगतोय आपल्या हिच्या जागी तर दुसरी कोण असती ना तेव्हा सरळ केल्या नसतात त्यांना अरे कसला म्हणून त्या बहिण्यावर आता कीर्ता दिसता किदात असा दिसता किदात असता काय विचारून सोय नाही आता का ऐकलं की मी काय म्हणतो आता दिरी रोहा ना मग त्याच्या कानावर घाल ना काय का नवऱ्याच्या तुझ्या तुमच्या हो मी आहे घालू मी आहे मेरे तुम्ही ह्या गावात नुसते हयसून थय सगळ्यांचे सांगत काय सुरत असतात हा गजाली मग तुम्हीच घाला तुमचे मित्र असत ना ते जमाचा नाही आम्ही होतेच एक आजारी करू नऊ नाही तू सांग पटकन काय जाऊ महिन्यानु चल चल वहिनी काय नानू हय ये. काय झाला काय झालं मका वर विचारत एवढा वेळ महाभारत घडला आणि मका एका शब्दाने नाही बोललस काय सांगतलस आपला ननक खोटा असा अगं गावकरी ना तू पहिल्या मनाची आणि तुझी दुर्दशा हो ह्यांनी कधी काय सांगलेलं ऐकलं नाही हा आपलाच खरं करतात काय सांगा केला तसे वाचके रंगावर येतात अगं त्या कीर्तक ते तुला पाठवलेले साड्या त्या कीर्ता घालता भाऊजीने तुमका सांगतोय या घरात मका वाढवणे इतकं सुद्धा मान नाही बघा आता त्याका जाबाचा नुसतं तुझं घोण आहे तू पण तितकीच गांधारीने आपल्या डोळ्यात पट्टी बांधलेला म्हणून कौरव तसे झाले तर ते पण चांगले निपाजले असते तुझ्या कळवलं नाही कसं मका मग काय सुधारलंच नाही हो सांगा काय कळवतं बघ असा घाबरून चालायचा नाही काय तू खंबीरपणाने उभे राह मी असे तुझ्या पाठीशी काय अगदी तू सरपंचाची बायको तू कशी वागली पाहिजे कशी राहिली पाहिजे हा काय मी बोलतोय कुठं आहे लक्ष तुझं भाऊजीनू असं काय करता अहो ह्या सगळं काय कानावर घालतला भावात भांडणं होती म्हणून मी काय कानावर घातले नाही बघा तुमच्या अगं तेव्हाच जर मला सांगितलं असतं तर त्याच्या पुढचे सर्व सोपास्कार मी पार पाडलं असतंय मी कोणचं नाही ग तुमचं ना तो किता काय तुका भारी होता हा नाही हो घराची अब्रू जाता म्हणून काय सांगा की नाही अब्रू तुझं गो त्या किती बरोबर राजरोज फिरता तेव्हा नाही गेली अब्रू
त्याने आग उडवली. भावाची कर्तृत्व माका तू सांगितलं नाहीस. काय सांगतलंस तू तुमच्या डोळ्यानेच बघा काय चाललं असा का? अगं काय झालं ना तर तू नवऱ्याचीच बाजू घेतलं. हा होय. काय करतलंस नवऱ्याचीच बाजू ठेवक लागता. त्याच्याशिवाय काय पर्याय नसतो बाई. ते येतील आता. येतील तेव्हा येतील, पण तू खंबीरपणाने उभे राहू. होय होय. हे बघा हे बघा इले मागण्याजवळ इले. म्हणजे आता नानानू अहो तुमका पेज वाढून द्यायला कधीची म्हण घातली ती चला मग. तू अशीच उभी राहा पहिल्या मानाच्या मानकनासारखी. येऊ दे बापू, घाबरू नको. चला पटपट. इटोबासारख्या कबरेत हात घेऊन घ्या का उभ्या राहून? कधी घरात दिला का नुसता इटोबासारख्या उभ्या? जा लवकर बघा गुळाची चाय टाक जा. तुमचीच वाट बघी होते आणि गुळ संपला घरातला. काय गुळ संपला? होय संपला. अगं परवाच भरले 2.5 किलो हं? आणि लगेच संपला का? पाटल्या घराला कावशी बाबाशी नेऊन दिलं. हो माझ्या जीवाने जगत का ते? हो हो माझ्या औषधी बापाचं तर नाव घेऊ नका. तिथे घेतलंय मी. हं? जा लवकर माझ्या जीवाने जगतात. माका माहिती आहे. जा पाणी घेऊन जा लवकर. जा थोबाड पोळी जा लवकर पाणी घेऊन. होय आणते. कसा जगाचा ताज करणार आहे? गावकऱ्यांच्या समस्या सोडवायचे काय घरची समस्या सोडवायचे? हे कंटाळा येऊला बाबा या जगातून. अरे नाना तू कधी इलं? माझं भाव इलो मुंबईतून. असंच तसं असं गेली इलं. माका सांगलंच नसतं गाडी पाठवलं असते ना. मी सरपंच असं सरपंचाकडे गाडी नसली तरी सदस्याकडे गाडी ती पण नक्की पाठवली असते गाडी. सरपंच अरे, तुका त्रास किती आहे? द्या. हा म्हटलं कुठला तरी ग्रामसेवक अडकला असतेस. हा. ट्रेननेच इलंय. हो. हा. टिकटा गावली. टिकताना एजंटाक सांगलेलंय पण नाही गावली. मग गर्दीसूनच इलंय. एजंट का स्वतःची टिकटा नाही गावण्याची तुझी काय कपाळ काढता ये तू बस आई घे. आणि काय रे काय का भजन आता चालला तुझा? हा भजन आता चालला तुझा? भजन रात्रीचा भजन तर रात्रीच संपला. डबल बारी वगैरे होती की काय? होतो म्हणजे डबल बारीशिवाय भजना होतात काय? बुवांची पण पोटा भरात नको मग सकाळ झाला रात्रीचा भजन रात्रीच संपला. पण काय झाला देवळात एका खांबात वडगाव झोपलाय तो थयच झोपलाय. डोळं लागलं ना तो थयच झोपलं. त्या घरात यायचं ना. घर नाही तुका घरात एकली बाहेर आणि त्या पांगणावर एकटाच झोपला. चिंता नाही त्याची तुका? होती तर मनाने लय ना. नाना कसा हा आपण मुसाफिर माणूस रात्री बेरात्री काहीतरी फिरत असतो. तुका माहिती आहे पहिल्यापासून आपली सवय असा. आता बेरात्री एवढ्या रात्री भजन संपला आणि तेव्हा रात्री यायचा बायको उठवायचा बरा वाटता काय? त्याच्यापेक्षा आपण थेट झोपलेला बरा. तेवढ्यात बातमी इली कसली? राण्याच्या म्हातारीचा पोट फुगला. म्हाताऱ्याचा पोट आत्ता फुगला? तसा फुगला ना. अरे तुम्ही काय केलं काय माहिती? तुझ्या पंचाची घरी घाल्या काय आंबे खाऊन त्याच्यात पाणी पिल्या काय माहिती नळ भरलो पोट एवढा मोठा फुगला ना. मग असं काय केला? डॉक्टर कडे घेऊन जायचा ना. म्हणजे तू का वाटता घेऊन गेलो ना. गेला? होत कोण होते बरोबर? ते आपले हे आमचे रोजचे राहू के तू आबलो आणि बाबलो माझ्या बरोबरच होते. आपलो आणि बाबलो तुझ्या बरोबर होते? हो. काय रे का? गावात राहण्यांचा एकच घर ना. हो. आणि ती म्हातारी गेल्या वर्षीच वारली. गेल्या वर्षी वाढली ना ती राण्याची आऊस ही सासू. आता काय झालं मागच्या महिन्यात सासूला वारलो. आता सासू एकटीच. आता ह्या गाववाल्यांना सांगा घेता 5 योगनच सोडती 7 किलो म्हणून सांगती. नाही तो वर सकाळी मारती आणि भूताने मारले म्हणून सांगती. म्हातारी एकटीच ना घाबरली नाही त्या काय झील ना काय घेऊन कोणाकडे नव्हते जाऊयाकडे. कसं असता जाऊयाच उपयोगी पडता नंतर. अरे तो मका राणू भेटलेलो सकाळी. भेटलेलो काय बोललो नाही. जाय होतो सड्यात नवरा घेऊन. काय बोललो ना नाही
हा त्याची रात्रीची झोप झाली नसती ना त्याची झाली नाही का तुझी झाली नाही म्हणजे तुझे डोळे लाल झालेत बघ डोळे लाल म्हणजे ह्यो सरपंच काय थोडं ऐकता हा रात्र दिवसा नुसतं कामच काम करता हा रात्रंदिवस काम करणारा सरपंच मी पहिल्यांदा बघतोय मला तुका सांगतोय ही कामं आता नको बाबा ही ग्रामसेवेची तुका सांगतोय घरात बसान बायले वांगडा वाईट बोलात माका वेळ गावना नाही चेडवाची का विचारपूस करू गावना नाही आता कानात खडो लावलं ह्याच्या पुढे सरपंचाच्या पदाक उभं राहायचंय ना वाईट तोंड धरून येतं. बघलास कशी ह्या बोटावरची की त्या बोटावर करतो बघा. आता मी बोलते थांब काय रे हा ते आबल्या आणि बाबल्या इथंच आलेले सकाळी हा आबल्या आणि बाबल्या आपलं बाबलं हईले तू काही विचारी होते माका काय बोललं ना पण ते माझ्याशिवाय काय जाणत ना नाही ना हई नाही असते अरे तू काय विचारत होते बापू काय या म्हणत रात्री भजना काही होत नाही तो हईले हा असे नसे हय माका विचारल्याशिवाय काय जाणत ना नाही ना हई नाही असते कसे येतले बघितलास कशी शेंडी लावतो ते. मी शेंडी लावतो मग मी शेंडी लावतो नाही तर काय तू ओरिजिनल शेंडीवाला असोस माका सांगता शेंडी लावतो म्हणून हो मी आज शेंडी लावतोय बघा कसे बोलतात ते बघा कसे बोलतात. पैसे भाऊ दादा एका काही आमकडे गावने नाही तर काय सामारा करून घालता वाच 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 रे राहा नको बघा बघा कसे काय अंगात लावून घेतच नाही हे. आगा ग्राम गेलं म्हणजे अरे ते लिहिलं ना सकाळी दिले. हा नक्की दिले. असंच काय तर चिरीमेरी बोलत होते किती बोलावं. बघितलं ह्याच्यात असं असं ना ते बघा गाळे घेत असतात काय काय बोलतात. अगो देसोऱ्या बघितलं घाबऱ्या. बघा 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 लो सांभाळता. हा? हे असे गाळे घेत असतात नुसते बघा दिवस रात्र. दुवारड्या ढोरात बा सांगू का आता? या काय बोलतात? बापू अरे सरपंच ना रे तू तुझ्या तोंडात अशी गाळी आहे अरे मालवणी भाषा कशी रसाळ फणसासारखी गोड हापूस आंब्यासारखी त्या तुझी काजूची चिक कशा घालत त्याशिवाय मजा येणार नाही ना बा- आई ना. काय रे काय ता ते साडी पाठवून त्या किती किती दिलेस मी काय दिलं काय झाला आम्ही ग्रामपंचायतीच्या बाहेर उभे होतो ना आता सरपंच बाजू असलो का त्याच्या बाजू सरपंच बसाचाच लागतात आणि डाव्या बाजू तेवढ्यात काय झाला मुंबईतून पार्सल दिला आता गावातल्या का पार्सल म्हटला की बाबा माझ्या काय आणि काय ना उघडून बघतो तर काय साडी आहे आता कीर्तन ऐकता कीर्तन घेतल्याने माझ्या कादर मारले खांद्यावर बांधलं. बघा विचारास एकदा तरी. तू काय करता तू लागायला गेलं इथं. मी कोण लागण केलंय म्हणजे मी आहे घरची मालकीण असेल लागण गेले हा मोठी मालकी लागायला भावी लावून त्याच्यासमोर वाचा करून माका सांगा नको हो तुमचं माहिती हे काय काय करतो हो बोला बोला हो गेल्या वर्षी ते महाशिवरात्र होती ना तेव्हा ह्यांनी जत्रेत काय केल्याने माहितीये कीर्त्याक ना घोड्यावर घेऊन बसलं पुढे घोडो नुसतो खिदळान खिदळान वर जाय खिदळान वर जाय ते असं असं सगळं करत असत हे कितळान वर जाय कितळान वर जाय आता कीर्त्या पुढे बसवले तर घोडो खिदाळता नव्हता हो ना तुका बसव तुका जमता घोड्यावर बसा तुका हेडशी आपली उठवलं तर सांगतो ढोपरा दुखतो तेव्हा काय सांगणार नाही माका आणि त्याच्या नावावर बोलतो घोड्यावर तू बसते तो घोडो मोडावर पडात तो हो काय बोले नका बघा हा तुला माका सांगता आपण म्हणजे समजलं बोला तुला सांगा ठेवतोय परत सांगतो. सांगा त्याला काय करतला मका तुमचा सगळं माहित असा काय तुला सगळं माहिती आहे मला सगळं माहिती असा काय माहिती तुला व्यवस्थित दाखवतं तर बरोबर दाखवतं होय होय तुला दाखवतला मी दाखवतलंय समजला हा तुमचा पुस्तक उघडू काय पुस्तक उघडू कधी घरात वेळ येतच काय हा गेलेलं एवढं धावता काय हा कळलं. कधी काय गेलेलं दिलंस माका तू हो आता पुस्तकच उघडतलंय बघा तुमचा तू काय पुस्तक उघडतं या पुस्तक मी लिहून बघितलास कसे बोलतात ते बघा कसे कशा बोलतात ते हा? स्वर्ग गाठतास हो तुमचं माहित नाही हा? त्या कीर्त्या बरोबर तरण्यासारखे नाचत असतात गावात नुसते भृमुलासारख्या फरफर करतं माहिती काय करूया नाचा चौकात म्हणजे कापण्यासारखी बाई आहे म्हणून टाकतोय हो माझ्यासमोर काय नसतं ना बघा हे करते ते असं सगळं चाललेलं असतं जाऊ दे ह्याच्यावर कोणा ह्याचा तोंडच फाटके ह्याच्यावर कोण लागतेला बाळाला माझं तोंड फटक्या हा माझं तोंड फटक्या बरं झालं तुमचं नाही हा, माझंच असता जाऊ दे तू ह्याच्यावर काय लागत नको माका पण येड मी जरा डोळ्यांका पाणी सोडून येते बघलास कसे पळ काढतो ते मी पडतो हो. मी पडतो तू नाही, पडतो हो काय? बापू जा बघितलास कसे मी साठले ते बघितलास
आता तुका शेंडी आहे ना म्हणून लावता, आयती हातात गावता ना. जाऊ दे, तुमचा हा परिपाठ आता बंद करा, माझा हरिपाठ मला करू दे. काय ठीक आहे सर, तुम्ही तुमचं हरिपाठ करा. मी काय म्हणतोय, बायोना तुमच्यासाठी आहे ना कुळदाची पिटी केला ना, आणि सुरकुरातला तिकलाव केला ना. टिकला केला ना? हो. टिकला बोला ते तोंडात पाणी. जा तिला वाढूक सांग, मी येते लगेच. होय होय, या. आमच्या बापूचा पण असा हा ना, करून करून भागला आणि आता देवपूजेक लागला. कोणा? पुढे ये. बस बस होते बस बस बाजू काय घाबरा नको बस. देऊ बाबा काय मंत्र बिंत्र म्हणता रे बाबा. हा देवा आम्ही इलो देवा. अरे आम्ही इलो देवा. कीर्त्या काढलं कीर्त्याचं नाव काढलं देवान डोळे लगेच उघडले. हो इलो देवा. कीर्त्याक तुझ्या जवळ आणलं. एकटा असं चालला असता पण तेवढी गॅरंटी नाही ना बाबा तेव्हा तुझ्या बापू लय त्रास झाला असता. लय त्रास म्हणजे विचारू नको. आता हलता तोपर्यंत हलवून घेऊ खाया. उद्या उठाचा पण झाला. अरे झोपेसून उठाचा पण झाला काय सगळं अंतरुणार. तुला सांगतो औशी बाबाशी सांभाळणारी शेवटची पिढी. नंतर पुढे काय औशी बाबाशी झाला ना तर मोठलं उचलतले पाटल्या जरा घेऊन ठेवतो. जरा एका काय झाला थांबो. त्याच्यावर माझी बारीक नजर आहे.
त्याच्यात तुझी नजर ठेवू नको त्याचा मी असं हा तू त्याचा काय ताबत फक्त बघतोय हा बापूलो काय का हो प्रकार माका थोडस बाहेरचं वाटतं. बाहेरचो बाहेरचो म्हणजे दर्यातलो आता दर्यात आणि बाहेरचं काय संबंध आहे बापू? म्हणजे तुका माहित ना अरे बाहेर जाणं म्हणजे का दर्यात जाणं म्हणतात तुका सांगतोय मुंबईची कशी स्थळं येली ना आणि त्यांच्या त्यांचे नवरा मुलगा काय करता तो बाहेर असता तर लगेच लगेच लावून दिल्यानी नंतर कळलो बाहेर म्हणजे 12 आवाज होतो तो होय का? ह्याचा त्याला काय झाला आता बघ बरा बापू ह्या बघ कसा करता बघ ह्या बघ त्याला हात लावलो ना ह्या बघ हे असा काय का करता आणि बराच काय काय होता मळमळता पोटात दुखता वकारे येत डोकरा दुखत काय काय बराच माय होता हो. पण बापू तसलो काय प्रकार नाही ना. कसलो तसलो आपलो आता सस्पेन्स मध्ये एवढा जाऊ नको पोटा पिटा हात फिरून दाखवू नको एवढा काय नाही झाला हा बाबा नक्की मा नक्की तर तसा नाही बापू मग. हालीच्या पोराचं काय सांगू त्यानं नाही हो. हा सकाळी हय दिसतं संध्याकाळी थंय हा. दिसतं आणि कोणत्या लपडान गेली पण 4 धावूनच सुद्धा म्हणून म्हटलं काय सांगतो खरं तसा काय नाही जरा बघ याचा काय हा पण ह्यो प्रकार बापूनो पंचकृषीच्या बाहेरचो हा. म्हणजे तुझ्या बाहेरचो हा जरा चष्मा असलो तर लाव म्हणजे काय का बघ बाबा याचा. बघतोय हा पिशाच बाधा आम्ही आता बावलेत सगळा बांधून ठेवला असं. हा आता कित्या कधी काळाची भय नाही कित्या कसा वाटतात आता काळीच धडधडता वळवळल्यासारखा वाटता जीवाक चैन नाही डोळ्यात डोळू लागणार नाही कोणाचो त्याच्या डोळ्याबद्दल सांगता का माझं डोळं लागतो बरं आता बाय जो प्रकार गळान माका सांगता पडो तर मी काय विचारते तर तुका सांगू काय सांगशील ना तर बाय काय म्हणतो तू त्या उत्तरेच्या उंडली मुली कधी गेलं नाही बरं पश्चिमेच्या वाडाबुडी नाही तरी सुद्धा नाही गेलं बरं दक्षिणच्या काजवा कीर्त्या नाही बरं दुपारचा कधी भाटके होय कपडे खूप बघा दादानो माझो अंदाज खरो ठरलो काय का तो बाहेरचोच आहे होय पण याक बरा नानानो काय ह्यो देवचाराचो बिन टकलेचो देवचार हा म्हणजे धान कापो देवचार सुद्धा बिन टकलेचो असता होय तर. आणि ह्या बिन टकलेच्या देवचारासाठी तुमका सांगलेले हा श्रीखंडपुरी घेऊन आणला आणलं ही का हा आणला बरा केला बाबा म्हणजे देवतर आणि नानकाप हे सगळं श्रीखंडपुरी खाऊ लागले आता आज तू खातच असते बरा आता ह्या देवचाराची माका ओवाळणी करून घेऊ होय देवा करून घे ती सगळी करून घेतोय होय. मग पुढचा काजूचा निर्णय सांगतोय होय आवड बापू हा 2 नारळ ठेवा आणि 3 चिट्यार ठेवा 3 चिट्या हो. आणि माका 100 रुपये दिवा
तेव्हा आता नाही नंतर आजकाल बघा नाही आता नाही ठेवले रे बाबा. खायच्या नंतर बघतोय, नंतर देते देवा आता खरंच नाही सांगतोय गोवाली केली म्हणजे निस्ती कशी ठेवली काय ते ठेवू काय काय नाही रे खरं सांगते आता काय हल्लंय नाही हं? पुढचा काय तर सांग खय जाऊचा असत तर खालच्या वर्गात ठेव खयच्याच नाही ठेवलंय खरं सांगते देवा बर हा बरं आता काय त्याच्यावर भागवून घेतलं घे देवा ह्यो नारळ 3 तिट्यावर ठेवा हा मग आमच्या ह्या काय उलटा अंगार यायचा नाही ना घराकडे जायपर्यंत जबाबदारी माझी आहे. काय काळजी करायची नाही तुझी आठवणी पाठी वळण बघली पार्टी वळाचं अजिबातच बघायचं ना जावा चल बाई कीर्त्या मी असंही ना जावा कीर्त्या काही गे या मानकाप्यापेक्षा बाबा ह्याचीच भीती वाटतात चल पुढे चल पुढे चल हा, चल येते रे बाबा हे बापू बांधकांसारखे भोळे भाबडे लोकच ना तो पण आमच्या पोटात काय ह्या श्रीखंड पुरी काय भया ह्याचा मिळतात त्यामुळे काय काळजी करूची काय गरज नाही आता काय ह्या गोळाधोडाचा काय गावला तर खाऊन घेऊया बाकीचा मराठी तुझ्या गळा माझ्या गळा तुझ्या गळा अरे भास गळा पोता तुला केवढा मोठा ह्या पोता आणि ह्या काय खाता श्रीखंड पुरी अरे पोटले देवचाराच्या नावान काढलेली ओळी तूच खातोस अरे ह्या देवचारा घ्या वया त्या मानका प्याता होया म्हणून सांगतोस आणि कोंबडे बकरे घेऊन आडी हात मारतोस आणि आता तर काय श्रीखंड पुरी बरा रे बाबा लोकांकडून मागून खाऊचा ह्याच्यात मात्र आमच्या चाळ्याचा राखणदाराचा आणि गवळदेवाचा नाव मात्र बदनाम अरे कोकणातली केवढी मोठी देवराई नदी नाले पशु पक्षी मनुष्य अरे सगळ्यांचा सांभाळ करतात रे आमचे चाळे राखणदार आणि गवळदेव कधी कोणाकडे काय मागतात श्रद्धेत आणि रूढी परंपरेत आपण जो काय मानपान देतो आणि त्याच्या समोर डोक्यात टेकवतो त्याच्यातच ते पावन होतं पण तुमच्यासारख्या लोकांमुळे त्या माझ्या कोकणाचं नाव बदनाम होता हाय ते श्रीखंडपुरी उलटे झाले तर मी ते सरळ करीन भगवान जागा भगवान जागा दे भगवान लागली तर मी हगत राहा पण श्रीखंडपुरी खायत राहा काय चाललंय आणखीन काय देवस्थी बरं झालं नानू तुम्ही टाइम मारिलात हो बघा तुमचं खोत हो लोकांचा येडो बनवता आणि होया होया का मागून खाता अरे खोता असले तर ते बंद कर तुझ्या असल्या वाईट कामांमुळे गावातली काही माणसं तुझ्या नादाक लागली आहेत नाना नो मी काय मला बोलवून झाले नाही सगळे आपसूक माझ्याकडे येतो जाऊ दे उगा त्यांच्याकडे लागा नको तुम्ही जावा मी बघते काय तर हा तू काय बघताल तू मेला येतो साथीदार बघा काहीतरी बोला नको सांगा ठेवतोय तुका थांब जरा अरे या बघ खोता कोकणी माणसा आणि देवदेवस्ती हा ही जी समीकरणं जोडून ठेवलास ना ही काहीतरी थांबवली पाहिजे कळलं आपण समजून सांगा बया आपल्याकडे काही रूढी आहेत परंपरा आहेत सण सोहळे आहेत जे श्रद्धेचे विषय आहेत ते ता सांगा जगात ता जपलो आणि जोपासतो म्हणून ह्या आपला कोकण उभ्या तुमच्यासारखी नालायक माणसं ही श्रद्धा बाजूक ठेवून अंधश्रद्धेचे बाजार म्हणतात हे तुझं बाजार आजच्या आज उठव नाही काय करीन तर बघ काय करताला काय त्या करून घ्या जा काय करतलंय घरातून हात धरून बाहेर काढतलंय आणि गावातून आपलून घेतलंय सांगण ठेवतोय हा असे किती गेले किती गेले बघलो नानू जाऊ दे तुम्ही काय लागला तिच्या बरोबर चला तुम्ही माझ्यावर चला ए बघण्या फिरतो होय होय चला पुढे इलोय. चला नानू हो बघू काय आता लो. बघलं पत्ता हे तुका गावासून आणि घरासून बाहेर काढतले हात धरून ह्या खोता बाहेर काढतात होय होय अरे बाबड्यात का काय घा तुका काय त्या खोताची 3 तेरा करते बघितलं होतो उभं राहतो
मी सांगताय नाही घे नाही नको म्हणजे घे हातीत मी सांगताय म्हणून घे नको नको घे तरी घे काय नव्हता आणि हे काय सांगताय हा जा दादा काय नव्हता या खोतात बाहेर काढ अरे या खोतात बाहेर काढण्याचे पिढ्या जन्मात येऊचे लागतील नाना तू बाका खोतात बाहेर काढतात पण दादा लक्षात ठेव तुझ्या घरात विस्फोट करू जर तुझ्या घरात बाहेर काय काढलं तर नावाचं एकच ठोक काय हे केसांचं केलं नाही पोरांना काय माहिती काय गं बाये काय गं काय हे जटा करून ठेवलं नुसते हा केसांची नुसती वाट लावून टाकले या पोरा अगे हळू घे आई पुस्तक घे हळू काय नुसते जटा करून ठेवलं दुखत नाही काय गो तू किती वेळा सांगितलंय केसात त्या लावू पया हा दोनदा तरी मालिश करू पई आठवड्यातून काय नाही कोणी आपला सांगितलं आणि हा लाव केसात काय लावल्या ह्यो शॅम्पू लाव काय लावल्या केसांची नुसती वाट लावून लावून ठेवल्या ना पोरा बायो ओ बाय बायो बायो अगं काय म्हणताय मी नाही घे काय नाही काय नाही काय लक्ष काय आहे तुझं हा अगे आहे हे विचारू काय गे काय तर अगे केसांचे जटात झाल्यात ना ते सुट्टीत घे पण तुटलेल्या नात्यांचा काय नात्यांचा होय नात्यांचा तुटलेली नाती जोडता येतील काय गे काय म्हटलं कोणाची नाती तुटतली आणि कोणाची तोडतली अगे तुझ्या आणि बापूंच्या नात्यांबद्दल बोलतोय हा? आमच्या नात्यात काय फटकी भरली अगे आहे हे रोजचे गाडी रोजची भांडणं बघून असं वाटतं एक दिवस तुम्ही दोघा वेगळे झालास तर मी या पांगापूर काय करत लागे काय सांगतोस काय पुरावलंस काय गो बायो आम्ही कित्यात येवी हो बायो कसं असतं ना ही भांडणं आणि हे गाडी असतात ना हे तितक्या पुरतीच असतात गो रोजचे नाही आणि ही भांडणं आणि हे गाडी समजाक ना मालवणी माणसाच्या घरातच जन्म घेऊच लागता माहित असा तुझ्या बापाशीचो माझ्यावर आणि तुझ्यावर लय जीव असा बघतस काय खरंच सांगतोय परत तू जन्म केलंस ना तेव्हा तुझं बापूस ना अख्ख्या गावभर सांगत फिरत होतो मका पोरगी झाली मका चढू झाला अगो नुसतं दिवसात घातल्यात ते ना माझ्या घरात लक्ष्मी म्हणा अख्खा गाव हिंडत होतो कोणते मारी तुझ्या बापाशी तुला तुझ्यावर लय जीव असा कसा ना बापाशीचा आणि चढवाचा नाता ना वेगळाच असता कस्तुरी सारखा दिसता नाही पण जाणार बायो तुझा लगीन झाला तुझ्या बापाशीचा काय होतला देव तुझा अगे पण आहे आता एक सांग त्यांचे आऊस बापूस नसतात त्यांचे बापूस नसतात ती तेव्हा कशी राहतात गे त्यांचा आठवण येणार त्यांच्या बापाशीची असं कसा कोणा अगो बापाशीची आठवण कोणा केल्याशिवाय रंगल्या येतं तर त्यांकाही त्यांच्या बापाशीची आठवण येतात पण कसा ना चढवाचा आणि बापाशीचा नाता ना साक्षात ब्रह्मदेवा काही कळलं नाही
जेव्हा बापूस अर्ध्यावर सोडून जाताना बघ, आपल्या चढवाचं लगीन न करता ते एका हात नावची सोडून आपल्या संगत जेव्हा बळत नाव घेताना तेव्हा कळतं बापूस काय असतं. बापूस हे आपल्या पोरासाठी झगडत असतात. बायो, बापूस आपल्या पोरांसाठी लय कष्ट करतात. आपले दुःख बाजूत ठेवून आपल्या पोरांसाठी कष्ट करतात. स्वतःची स्वप्न अर्ध्यावर सोडतात, पण पोरांच्या स्वप्नासाठी धडपडत राहतात. स्वतः फाटकी बनियान घालतात, तुटकी चपला घालतात, पण आपल्या पोरांना काही कमी पडू देणार नाही बापूस. स्वतः आजारी असतो ना तरी पण आपल्या पोरांना जेव्हा बरं नसतं ना, मग तुमचा साधा डोक्या जरी दुखला ना तरी तो बापूस असताना रात्री उशाशी बसत राहतात त्या पोरांच्या. आपल्या जीवाची पर्वा न करता ऊन वाऱ्यात पावसात तो कष्ट करत असतात. बापूसला कोणा कधी कळतच नाही. बापसाचं कसं असं ना, जोपर्यंत बापूस असा तोपर्यंत ठीक आहे. पण जेव्हा रोज बापूस अर्ध्यावर सोडून जाताना तेव्हा त्या बापसाची किंमत कळते. तेव्हा बापसाशिवाय श्वास घेणं म्हणजे काय असतं ना, तर तेव्हा कळतं गो पोरा. तुका सांगतोय, बापूस असताना ती आपल्या पोरांची ढाल असते, विश्वास असतो. जेव्हा बापूस सोडून जाताना पोरांका तेव्हा त्याच्या मागे फिदी करून हसणारे जे दात असतात ना, ते असे काजत रुततात गो. त्या बापसाच्या पाठीमागे त्यांच्या औशिंका चांगला उभ्या राहावं लागतात, आपलं पदर खोचून. तेव्हा त्या बाई काय काय सहन करू लागतात. तशी वादळ वाऱ्यात झुंज देणारी ती नाव असतं ना गो, तशीच अवस्था त्या बाईची होत. येणाऱ्या सगळ्या संकटांना तोंड देऊन आपल्या पोरांची काळजी ती घेतात, त्यांना मोठा करतात. या गावात आणि या गावाबाहेर असे कित्येक उदाहरणं असत ज्यांचे बापूस त्यांना अर्ध्यावर सोडून गेले. एवढंच नाही, बापूस अर्ध्यावर सोडून गेले पण त्यांच्या औषधी माघार घेत नाही गो. त्यांच्या पोरांना चांगलं शिक्षण दिल्याने, चांगले संस्कार घडवल्याने त्यांना मोठा केले. एकदा काय तुझा लगीन झाला ना की आमच्या जीवाचं घर संपलं, आमच्या जीवाचं घर संपलं. सगळ्या व्यवस्थित होतं ना, तू काही एक काळजी करू नको बघ, अजिबात काळजी करू नको. होय बघ, मग काय वाटतं, सगळं सारखं होतं. पण तुझा बापूस, तो बापूस त्या चाटा चौकड्यात बरोबर असता ना गो. अगो जगात ज्ञान शिकवणारो तुझा बापूस काय त्या कीर्ताच्या नादात लागलो देवच जात. पण काय करतलस, आपला नाना खोटा तर लोकांना बोलून फायदाच काय असं गो. अगे आहे कशा की तुझ्या जीवाचे हाल करून घेते गे. आपली देवी पाहुणा या असं ना आपल्या पाठीशी, ती सगळं व्यवस्थित करतली. तू काही एक काळजी करू नकोस आणि रडा नकोस बघ. मागं परत कसं तरी जायचं, नको रडा. ते बघ आहे नाना येले, ते बाई नाना येले. बसा, चाय ठेव जा. सांगतोय असा घर बांधून देतय ना, सगळे म्हणून कळय बाळा रेवणकर आपल्या बापाशीचं नाव ठेवलंय. काय हो रेवण करायला, काय हे? कोणाचं घर बांधून घेतला? तुमचा. आमचा? हो, अगे पाठीची जागा ना, हे नाना तुमका नवीन घर बांधून देत. नवीन घर किती कोण आणू? अगं पाटल्या जरा आपली भोप आहे ना, आपलं आजोत गावा तर म्हटलं त्यांच्या आठवणीत बांधूया घर. पुढे मागे या घर पाडला तर रवा कळे. आणि या घर तुझ्या नावावर ठेव.
म्हणजे नवीन घर बांधतानाच तर माझ्या नाव करतला किती एवढा करतास मला बरं. गो बायो मायो काय ती गो मी ऐकले ती जागा बापू खिडक्याच्या नावावर करूच काय हो सगळ्यांची चौकशी करतात दिसते कुवा उठली आणि ती नाना चाय काय केली ती गावकरी काय केली मोठी माणसाने झाली होती काय गे कित्याक बेंबीत कळ जाईपर्यंत ओरडतस हा कित्याक कोमट काय झाला कित्याक म्हणजे माझ्या भावाक चढवतं तुझा भाव नाही चढा रे माडार कसा मगाशी गावकांनीच्या नारळ काढून जाते म्हणून गेलो आपण तो नाहीच हो नाहीच झालो मी काय केले तुका बघू तुझा माझा भाऊ किती लागता चढा तुझं भाऊ काय गेलो बरं तकडे बसन शेळी खाता सोललेली गे मग काय हौस नाही ते का चढवची तो चढता म्हणून चढवतोय हा 2 पैसे सुट्टीत तुका त्याच्यातच ते का वरसून खाली पडलो का हातभर फाटतली मग एकाला भरून देव मिया किती भरून देऊ पिओ हा मिया किती भरून देऊ मला का वर इले पैसे भरून देव तुझ्यात नवऱ्या खाज असा बरं नाही झ्याची ना खाजच आता बाहेर काढते काढ काय काढूची ती खाज आहे ना काढ पण तुझ्या घराकडे जाऊन काढ माझ्या खळ्यात आहे किलाच करू नको सांग होय काय तुझ्याकडे काय आमचा राग नाही जाई मी मग काय सांगतो तू गप घे त्याच्यावर खेका भांडत तू गप्पाकडे गेल्या मध्ये मध्ये नको पोच मारू तुला काय माहिती आहे आणि तुझा काय गेला बोला तुझा आपला बरा 2 चिरे लिपले का आपला तुझा भागला आमचा तसा नाही हा माझ्या गोवाक तसा पहिल्यासारख्या चढा जमणार नाही रे घराच्या माळा सुद्धा तो चढणार नाही कसो गे बाळ चढतो घरच्या माडार हो यांचं घरचं माड पोकारलो असलं ना पोकारलो या पोकारलो की काय का ना माझा मी बघतोय हा तुला तर त्याची काळजी करू बर पण ह्याच्यानंतर जर माझ्या घोक माळा चढवलं आणि जर त्याचा काय झाला तर लक्षात ठेव तुझं ना तुझ्या सुरक्षा करून टाकील गे अशी कित्येक गेली आणि कित्येक गेली कुळक्ष करणारी वाटळ करणारी समजलं हा? तू ये जा आपल्या घराकडे होय आता जातोय पण लक्षात ठेव काय लक्षात ठेव? ह्याच्यानंतर तू माझ्या खोवाक फक्त बोलावंच नाही बाई बोलावचंय चढव नाही जा जा तुया मग हे तुला दाखवतोय मी बांधकरणीचो हिसको होय जा जा. तेव्हा आपलं माझ्या आपल्या घरात घरात जाऊन पिलाच का? दुसऱ्याच्या घरात कसं घेतास? पिलाच करू वहिनी चला आहे रे बाबा राम घ्या ते एक काम कर रे पण माझी घराकडे जा तुझी बाय मला उकिलच करता माझ्या गोवात कित्याक चढवतोस म्हणा त्याच्यावर काय बसलं खोळ घ्यायचं काय म्हणतात बरं चाय आणते तुला काय नको पैसे दे मनावर घेऊन घालतो बरं पैसे घेऊन ये. हे रेवण करा काम मी नसलं तर बघ रे बाबा तुझं काम नाही तुका काम होया हो तुझी कामा बघली ते बांगडो गावाक लागलो की चलले मग कामा कोण करतालो किलवा काम दिवा घे बाबा घे हे पैसे घे आणि पहिलं घराकडे जावं बरं बाई काम करून राहतोय का बा होय होय जा सरळ घराकडे जा नाहीतर एक परत भांडा तुझी बाय तिथे ते का माडव चढवता झाला इले पांढरा बदाक सोबतीत घेऊन इले काय मुरडता म्याला सुनतोय सुन होय काय मुरडता मला ह्याच्यात वाटता हा एका वाटता गावात ह्याच्यापेक्षा सुंदर कोण बाईच नाही
आऊ, ए, वहिनी, काय बोलतो तू बघ बापूचा गुण लागलो. ये बाई, ये. दादा इटोबा सारख्या उभ्या कधी करा देवा इटोबा सारख्या उभ्या. तुमका काय जाता? हे रेवण करा काय करतो डायरी घेऊन काही काय करतो. बापू आपले तुम्ही आपले तुमच्या आणि आमच्या जुन्या भावकीचा संबंध आहेत ना. मनान सांगते एक 7-8 लाख रुपयात घर बांधून देऊया. 7-8 लाख रुपये कोणाचं घर बांधून घेतो 7-8 लाख रुपयात. तुमचा माझ्या घरात का झाड पडली या. अरे बापू ह्या घर ना मग पाठी तुमची जागा आहे ना ते नाना नवीन घर बांधून देता. कॉन्ट्रॅक्ट मागतात दिल्या ना. पाठीच्या मी त्याच्यावर नाना घर बांधता. हो तुला नुसते उद्योग करून कोणी सांगितले काय पाठी काय करतात होय. अरे पाटी आज्याची भोक होती ना तर नवीन घर बांधून देतो तुका. ही जागा कोणची माहिती आहे ना. अरे आपली आपली नाही माझी जागा आहे ती. या साध्या तुझ्या नावा अरे घे बापू घर बांधू. तुझ्या का पुढे पडतो तुझा का आपल्या दोन भावाची मैत्री तुला बोलू संबंध. एक कोणाला सांगा ठेवत्या तू असल्या बांधकडे त्या पडा लोक पहिला सांगा ठेवतोय. असा नाही बापू तुमच्या आणि आमच्या जुन्या भावकीचा संबंध आहेत ना. अरे भाऊकी गेली उडत तू आता घेर बाहेर व्हायसून बाहेर व्हायसून. तुका काय मोठलो गावलो काय झाला तर बाहेर व्हायसून. दादानू मी जातोय तुमच्या काय त्या भावकीचा मिटला ना की माका बोलव. मी हयच हय झाले नाही पण एक आपण 7-8 लाख रुपयात कमी ह्याच्यात करून घेऊया घराचा. मी जातोय काय त्या बघू चल चल तू बाहेर व्हायसून. आता घेऊन जाऊ काय असतं दाबो घेऊन जा तुला बापा काढू होय. एक सांगा ठेवत्या तू असल्या भानगडीत पडा तुका परत सांगतोय तुका. अरे बापू जागा तुझीचा घर पण तुकाच गावताला. पण ह्या घर जपलाय ना मी. मान्य आहे मका पण नवीन घर बांधून तुझा विरोध किती आहे. किती म्हणजे नाही बघा घर बांधून नाही म्हणजे ना. अरे पुढे मागे होईल ता रवा. काय गरज नाही त्या घराची. हे एवढा मोठा घर जपलं तरी तुला घर तुझं काहीतरी नाव असतो ना याच्या पाठीमागे. तुला परत सांगत होत्या माका इतर ह्याची काळी तिकडे करायची नाही म्हणजे ना. तुका विचारल्याशिवाय मी तुझा मोठा भाऊ ना मका मान सन्मान आहे की नाही. कसलं मान सन्मान घेऊन बसतो. तुका सांगतोय असले भानगड करू शकता त्या घर खाली कर पहिला नाही तर माझा. हो काय बोलतास काय? मोठो भाव असा ना तो. तू गप्प तू घराचा चालता व्हायची. पण मी का तो घर बांधत देता मग कशा गाडीकाठी करता? तू गप्प होता काय सांगतात आहे. मी काय म्हणते कशाला पाहिजे नवीन घर? बापूंना घर बांधायचं राहिलं ना तर मग ते कुठली तरी जागा विकून बांधतील ना घर. हा तू कसं आमच्या विषयात पडतो? आधी बाहेर राहू घरात सून. हा सांगा ठेवतोय. एका काय बोलायचं नाही परत सांगा ठेवतोय. काय बोलायचं नाही मी काय बोलायचं नाही. हा हे माझा घर असा मालकीन असा मी या घरची. मालकीन ही घरची मी कोण जाते मी. थांब गिरत्या काय जायचं नाही तू. त्याचा खबरदार ना काय बोलशील का तुका सांगतोय. माका योग्य मार्गदर्शन करता जेव्हा अडचणी असते तेव्हा आणि तुका सांगा ठेवत्या. तुका जर असलं काय करूच असता तो ऐसून देखील भागरात जाऊन काय चालतो ऐसून. काय बोलतास काय? मोठे भाऊ कसं बोलतात? तिने बोला दे भावाशी बद्दल भावकी बद्दल जा काय मनात विष भरला ना सगळं बाहेर येते. विचारल्याशिवाय तुझं काही करायचं नाही. विचारल्याशिवाय सणाला पैसे दाढी वगैरे ते चालवते. पैसे दाढी होता. अरे वर्षातून एकदा पैसे धाडणार म्हणजे झाला. तुमका काय वाटतं वर्षातून एकदा पैसे धाडलं होय म्हणजे वर्षाचे 12 महिने सणांचं काम झाला. अरे हाय गावात येऊन बघ वर्षाचे 12 महिने सण चालू असतात. अरे गावातली लोक काय काय कामा करतात ती बघ. तुझे एकदा पैसे पाठवले ह्याच्यावर सगळी कामा होतली तुला वाटता. अरे होय घरा साफ करूचे असतात वाटे साफ करूचे असतात झाडा तोडूचे असतात. अरे भांडी कुंडी रंग रंगोटी सगळी कामं चालू असतात. वर्षाच्या 12 महिने सण असतात गावात. आणि तुम्ही एकदा गणपतीत पैसे पाठवला म्हणजे तुमची कामं झाली. आणि तुम्ही काय आदल्या दिवशी येताला आणि हय गावभर फिरत राहताला हे का नुसता सांगू मुंबईतून ह्या गाडीने निघाय त्या गाडीने निघाय एवढाच कामात तुमका आणि काय कामावर. अरे आम्ही मुद्दाम करतो काय रे. आमका वाटतं कधी गावात जावा असा पण सुटे गावात नको. जीव घुसमटतो रे घुसमटतो. त्यामुळे कामाच्या वेळेत असे अडकलो की मनात असून पुढे येत नाही गावना. टिकता नाही गावली तर कसं चेंगरा चेंगरी करून येतो मग. कधी एकदा 2 वर्ष काढलंय की झाला. किती रामायण महाभारत मी हय ऐका बोलवलं ना तुला सांगा ठेवत्या तू हय माझ्या ऐकाय काय करायचं नाही. माका हय गावात इतर असा माका अब्रू असा. कसा अब्रू? तुम्ही अब्रूचं बोलता? तुमका असा अब्रू? म्हणजे काय झाला काय झालं म्हणजे काय?
या कीर्त्याच्या नादात लागून अख्ख्या घराची अब्रू घालवून बसतास तुम्ही. तुमचा आता हे रफाटे उघडा केलाय म्हणून इतके बोलतात. उद्या तुमचा सगळा उघडा केला तर काय करता? त्याच्यापासून बोलतो म्हणजे तुम्ही दोघांना मिळत मागाया करतात. तू तसं ऐकायचं ना. बोलताना त्यांच्या बाजूत बोलताय. अरे उचल काय जा मांगला जाऊन राव चलता तो. तुझं मोठं भाऊ ना आणि मगा मागायला जाऊन राहू सांगतो. भाव बिव केले सगळे होते बाजार भाव माका सांगा नको. चांगलंय ना चालतो हो म्हणजे हो. होय तो कोर्टात जा कोर्टात जा. तुझी इच्छा तर मी जातोय कोर्टात, पण या घर आणि जागेसाठी नाही, तर हे नाता आणि भावकी पटवण्यासाठी जाईल. नक्की जाईल. बहिणी, येतोय. अहो नानानू काय करतास तुम्ही आमका सोडून? नको जाऊ नानानू थांबला. हो जा. बायो मागे फिर सांगताय ना मागे फिर. बापू, घरात जर दोन भाऊ एकत्र नसतील ना तर दोन चुली व्हायला वेळ लागणार नाही. शाळेत मास्तरांनी सांगितलेली गोष्ट आठवते का बघ? प्रभू रामचंद्राची आणि रावणाची. बघ आठवली तर. आयो रडा नको. हे अश्रूचे बाण असेच जपान ठेव. पुढे मागे ही भावकी सिद्ध करायची वेळ येईल ना, हेच तुडुंब भरलेले पाणी आपल्या ताबी. पपई खाल्यान मग बाहेर काढलेल्या त्या गेल्या सगळ्या काय जगात गेलं त्या काही म्हशी कोणाच्या जगात गेलत नाही जमलं तर खेका मारत तर देऊन म्हणून होते काही म्हशी. रेडो बाहेर काढले रेडो तो. अरे खाल्यान मग सगळ्या गेल्या. अरे तू शिरी हय्या पाहिलो शिरी हय्या पाहिलो. काय झाला ते काय रटास ते का काय झाला? माझ्या बर्करच उठलं अटॅक रेडा बाहेर काढता पाहिजे तुझ्या. हो तुमका माहिती नाही काय? तुमची बस वापेरी म्हणून रेडा गुल केलं हो, नाही तुम्ही जाणार होता. माका सांगते रेड्याच्या जागेवर धाव. होय जा होते जमलं नाही तर खेका ठेवला ठेवलाच खेका ठेवला घरात बांधून ठेवा ना मग ते इकून टाका. हे काय इकडून टाकूचे? ग्रामपंचायतीच्या अनुदानाचे मिळालेले आहेत, हे काय इकडून टाकूचे? अनुदान असून मिळाले मग गावले तो फायदा झाला ना तुमका. 2 हातात दुधा वळतात आणि शेर नेऊन निघतात तेव्हा नाही सांगणार. तुम्ही सुद्धा ओढताच ना तुझा आमका सांगता. ती बघा तुमच्या अनुदानाची गायता अजून येते ना कशी. ती बघा तुमच्या अनुदानाची गायता. काय सांगतो सरपंच कशाला ओरडताय? आणि हे का अजून पूजाच करताय? आणि तुझ्या
तू या काम कर बाय जरा बायोकडे जरा बघ जरा आज पाहुणे येऊचे बघू ना होते का तू ये तू जरा बघ जा